तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मागील 3 वर्षापूर्वी नवसंवाद हा एक उपक्रम सुरू केला। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 9 महिलांना आपण या ठिकाणी बोलावत असतो आणि त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा जागर स्त्री विचारांचा करत असतो। खरं तर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका सौ मनीषा माने बहिणी साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला। त्याचबरोबर इतिहासातलं संशोधन कार्यामध्ये ज्यांचं नाव महाराष्ट्रभर उल्लेखनीय पद्धतीने घेतलं जातं अशा डॉक्टर मंजुश्रीताई पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडमांचं सुद्धा मी अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या डायरेक्टर एस.आर. चौगुले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडमांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे डॉक्टर दिग्विजय पवार सर व डॉक्टर जयम शिंदे सर, त्याचबरोबर आजच्या इव्हेंटच्या कोऑर्डिनेटर सागवकर मॅडम यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करतो। तर हा नवसंवाद घेण्यामागची नेमकी प्रेरणा काय आहे? 3 वर्षापासून आपण हा उपक्रम घेत आहोत। रेणुका खोत म्हणतात की उंबरा हा घराला नाही तर बाईच्या मनाला असतो आणि बाई जोपर्यंत मनातून उंबरा बाहेर काढत नाही तोपर्यंत तिची प्रगती होत नाही। या आजच्या काळामध्ये नवी क्षितिज, नवा उल्लेख, नवी दिशा ही विद्यार्थिनींच्या मनामध्ये यावी, काळाची बदललेली पावलं त्यांना ओळखता यावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित करत असतो। म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर डॉक्टर्स असतील, ऍडव्होकेट असतील, विविध विषयातील तज्ञ असतील, यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थिनींना हे मार्गदर्शन आपल्याकडून होत असतं। तर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्य सौ मनीषाताई माने बहिणी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य व डायरेक्टर श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब यांचं स्वागत मान्य डॉक्टर एस.आर. चौगुले मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपण एक छोटंसं पुस्तक भेट देऊन आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत। त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आजचं प्रथम पुष्प ज्या गुंफणार आहेत त्या मान्य डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक, यांचं स्वागत मान्य सौ मनीषा माने बहिणी साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अवल्य उदाहरण म्हणजे आदरणीय डॉक्टर मंजुश्री पवार यांनी जोरदार टाळ्या। डॉक्टर एस.आर. चौगुले मॅडम, डायरेक्टर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, यांचं स्वागत डॉक्टर जयम शिंदे सर यांनी करावं अशी मी आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो। डॉक्टर एस.आर. चौगुले मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या कॉलेजची घोडदौड संस्कृतच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळा माइलस्टोन आपण आपल्या कॉलेजच्या माध्यमातून गाठलेला आहे। त्याच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर जयम शिंदे सर, डॉक्टर डी.जे. पवार सर यांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो। मी आता जसं म्हटलं की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक ऑटोनॉमस कॉलेजचा दर्जा म्हणून पुढे जात आहोत। आपण सातत्याने नवनवीन उपक्रम बघत आहोत की नवनवीन उपक्रम, रिसर्च कॉन्फरन्सेस असतील, डेक्कन डायलॉग असेल, असे अनेक कार्यक्रम आता आपण घेत आहोत आणि हे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण करतो आहोत त्या डॉक्टर एस.आर. चौगुले मॅडम, डायरेक्टर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित विद्यार्थिनींना, स्टुडंट्स आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स, आपण अशोकराव माने इन्स्टिट्यूट मध्ये पाहिलं, आपल्या कॉलेजमध्ये पाहिलं की 50% अबव स्टुडंट्स, गर्ल स्टुडंट्स जे इतिहासातल्या पान आणि पान चाळून त्यांनी रिसर्च केलेला आहे। तुम्ही त्यांच्या जेव्हा त्या संवाद साधतील तुमच्याशी तुम्हाला क्लॅरिटी येईलच। आणि दुसऱ्या आमच्या सर्वेसर्वा मनीषाताई माने ह्या तर 26 इन्स्टिट्यूट रन करतात। एवढे धडाडीबाज व्यक्तिमत्व आहे, इंथुजियास्टिक आहेत, एनर्जेटिक आहे। जे एनर्जी काय असते ते मॅडमकडे बघितल्यानंतर लक्षात येतं। तर आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण वर्ष म्हणजे जसे सर म्हणले, लोळगे सरांनी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे की एव्हरी year we are going to organize this नवसंवाद 2025। स्त्रियांची भूमिका जगातल्या जागतिक उलाढालीमध्ये खूप मोठी असते। हे झालं जग पातळीवरती। इथे आपण ऍज अ स्टुडंट म्हणून वर्क करतो आणि इथे आपल्याला करायला काय पाहिजे हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे। आणि त्यासाठी या नवसंवाद माध्यमातून विद्यार्थ्यांना अवेअरनेस निर्माण करायला पाहिजे की ज्या मुली आहोत, ही मुली जसं आता लोळगे सर म्हटले,
जे काही असतं ते डिपेंड्स ऑन युअर थॉट प्रोसेस. तुमची थॉट प्रोसेस एवढी प्रगल्भ पाहिजे की यू आर गोइंग टू रिप्रेझेंट युअर टू होम्स. तुमचा जो आता सध्या तुम्ही माहेरी आहात, लग्नानंतर तुम्ही सासरी जाताय, तिथं तुम्हाला डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट थ्रूआउट लाईफ करावी लागते. ॲज वेल ॲज युअर करिअर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. करिअर तिथे सुद्धा तुम्हाला तुमचा स्पेशल कसा उंडवायला लागतो, तुम्हाला जस्टिफाय करावं लागतं, तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह माइंड कसा असला पाहिजे. मग इतिहासातल्या ज्या काही घडलेल्या जिजाऊ असतील, भरपूर व्यक्तिमत्व आहेत, मॅडम सांगतीलच की वेगवेगळ्या इतिहासामध्ये घडलेल्या ज्या माता आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांची जर तुम्ही पानं चाळली तर तिथे टेक्नॉलॉजी नव्हती, पण माइंड थॉट प्रोसेस होतं. थॉट प्रोसेस एवढी प्रगल्भ, इच्छाशक्ती एवढी प्रगल्भ की मी ठरवलं आणि मी करणार, ह्या भावनेनं त्या कामकाज करत होत्या. आणि आता आपल्याकडे सगळी यंत्रणा अवेलेबल आहे, फक्त करायचं काय आहे ह्याचा विचार आपण करायचा आहे. तर या नवसंवाद माध्यमातून, मी जास्त वेळ घेत नाहीये, नवसंवाद माध्यमातून आपण 9 दिवस हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. वेगवेगळ्या दिग्गज व्यक्तिमत्व आम्ही कॉलेजमध्ये इथे आमंत्रित केलेले आहेत. त्यांचा तुम्ही आस्वाद घ्या आणि तुम्हाला साक्षी होऊन पहा. म्हणजे काय की स्वतःला पाहायचं, अरे मी काय आहे, मी सेकंड इयरला आहे, मी थर्ड इयरला आहे, मी फर्स्ट स्टँडर्ड पासून आतापर्यंतची माझी जर्नी काय होती, इथून पुढे माझी जर्नी काय असेल, व्हॉट विल बी द नेक्स्ट ऍक्शन प्लॅन फॉर माय लाईफ. लक्षात येते का? ही थॉट प्रोसेस तुम्ही जागृत करायची आहे, तुमच्यातलं देवत्व जागृत करायचे आहे. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला एंट्रन्सला बघितलं की नवदुर्गाचे त्यांनी विश्लेषण दिलेले आहे, ते डिटेल्स मी माझ्या व्याख्यानात सांगेन तुम्हाला. ते डिटेल्स काय आहे. आणि स्पिरिच्युअल टच म्हणजे काय, स्पिरिच्युअल म्हणजे चांगलं वागणं, दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. युअर थॉट प्रोसेस चेंज. कुठलाही त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी थॉट येता कामा नये. ही जर ताकद तुमच्यात असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. So thank you very much for calling me here as the explaining about the Navsamvad and in presence of Navratri also. Thank you very much. विविध आघाड्यांवरती लढणाऱ्या या स्त्री शक्तीच्या जागरासाठीच आपला हा आजचा कार्यक्रम आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं करतो आहोत. आमच्या मार्गदर्शिका, उत्कृष्ट वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम असणाऱ्या मान्य सौ मनीषा माने वहिनी साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रख्यात इतिहासकार आदरणीय पवार मॅडम आहेत, त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या डायरेक्टर चौगले मॅडम, त्याचबरोबर JM शिंदे सर आहेत, पवार मॅडम आहेत, कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन करतात ते मला वाटतं उपस्थित मॅडम, आणि उपस्थित सर्वच फॅकल्टी, टीचिंग, नॉन टीचिंग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विद्यार्थी प्रतिनिधी जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या ठिकाणी खरोखर मनापासून खूप खूप स्वागत करते. खऱ्या अर्थानं मला वाटते जसं आता गणेश बोलले तसं की या कार्यक्रमाचं फॉर्स हे 3रं वर्ष आहे आणि मला वाटते या 3ऱ्या वर्षी या कार्यक्रमासाठी पहिल्याच दिवशी माझी उपस्थिती आहे. खरं सांगायचं तर मी प्रत्येक वर्षी एका वाक्यावरती सांगते की सन्मान नारी शक्तीचा, जागर विचारांचा, ही जी काही टॅगलाईन या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं दिलेली आहे, म्हणजे सरांच्या टीमनं असेल, मॅडमच्या टीमनं असेल, ती खरोखर अर्थपूर्ण अशी टॅगलाईन आहे. कारण नवरात्रोत्सव म्हटलं की त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जे काय होतं ते दुर्गा असेल, सगळ्या असतील, जे देवींचं म्हणतोय आपण, आणि खऱ्या अर्थानं नारीचा जो काही सन्मान आहे आणि त्याला नंतर काय जोड दिली जाते तर तुमच्या विचारांची जोड, म्हणजे हे व्यासपीठ जे काय आहे तिथे असे विचार तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. खरं तर कार्यक्रमाला माझ्यामुळेच शिंदे सर फार वेळ झालेला आहे, अर्धा ते पाऊण तासाचा. त्याचं रिझन मी ऑलरेडी चौगले मॅडमला बोलले. तर मला असं वाटतं की माझा आणि तुमचा संवाद याच्यानंतर कधीही होऊ शकतो. त्याच्यासाठी ऍक्च्युली आज जे काही प्रमुख वक्ते आहेत, म्हणजे ज्यांनी गणेशनेही सांगितलं, मॅडमनेही सांगितलं की इतिहासामध्ये प्रख्यात, म्हणजे ज्यांनी खूप त्याच्यावरती काम करून जो काही आपल्याला आत्मसात केलेलं ज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. मी मॅडम दोघेही आम्ही नेहमी तुमच्या बरोबर असणारे
मेंबर आहोत, त्यामुळं आम्ही कधी ना कधी आमचा संवाद हा तुमच्याबरोबर होतच राहणार आहे. फक्त असं म्हटलं जातं मॅडम की आपण कितीही पुस्तकं वाचली तर त्याच्यापेक्षा, त्या पुस्तकांच्या पेक्षा सुद्धा एक व्याख्यान जर आपण ऐकलं तर व्याख्यानामधून त्याहीपेक्षा जास्त नॉलेज मिळण्याचं खऱ्या अर्थानं काम होतं. तर मला वाटते घेवारी सर असतील, आदरणीय चौगले मॅडम असतील, जयम शिंदे सर असतील आणि सरांची टीम असेल, खऱ्या अर्थानं 9 दिवस तुमच्या पुढे अशी जी 9 प्रकारची व्याख्यानं ऑर्गनाईज केली जातात, त्याच्यातून मला वाटते तुम्ही हजारो पुस्तकं वाचलेल्या पेक्षाही जास्त जे नॉलेज म्हणतो आपण, ते नॉलेज आपल्याला या व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळतं. आणि एक कुठल्याही वक्त्याचा, एखाद्या स्पीकरचा एक शब्द असा असतो की तो तुमच्या आयुष्याला तलाठी देण्यासाठी पुरेसा असतो, जसं की मॅडम म्हणाले तसं. तर मी आपला सर्वांचा खूप जास्त वेळ घेणार नाही. मी आई अंबाबाईच्या चरणी इतकीच प्रार्थना करेन की आपल्याला सर्वांना निरोगी आरोग्यमय आयुष्य लाभो. आणि आमच्या ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत, अगदी फर्स्ट इयरचे झालेले ऍडमिशन्स आहेत, आपल्या सर्वांना आपण जो काय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण म्हणू यज्ञ चालू केलेला आहे आता जो काय, त्याच्यामध्ये यशस्वीरित्या तुमचा हा सर्व कार्यकाल शैक्षणिक पूर्ण होण्यासाठी आईचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावं. इतकेच मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करते. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. परिचय एवढ्यासाठी म्हणतो कारण इतके वर्ष इतिहासामध्ये त्यांचं संशोधनाचं कार्य आहे की ते अवघ्या 2 मिनिटात सांगणं मला कदापि शक्य नाही. आणि मला माहिती आहे मॅडमांना जास्त याचं आत्मस्तुती सांगितलेलं आवडत नाही, तरी मी आज सांगणार आहे. कारण बऱ्याच कार्यक्रमामध्ये मॅडमांनी मी असं काही लिहून घेतलं की ते पानं सुद्धा काढून घेतलेलं, तेवढं काय माझ्याबद्दल बोलू नकोस. पण मला आवर्जून इथल्या विद्यार्थी मैत्रिणींना ओळख करून द्यायची म्हणून सांगतो की मुलींनी इतिहासामध्ये किंबहुना विविध क्षेत्रामध्ये जर चांगली कामगिरी केली तर आपण त्यांना सुवर्ण कन्या असं म्हणतो. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर मला त्यांना परीस कन्या असं म्हणावं वाटतं. कारण परिसाचा स्पर्श ज्याप्रमाणे लोखंडाचं सुद्धा सोनं करतो, अगदी त्याच पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांच्या, अनेक विद्यार्थिनींच्या आयुष्याचं सोनं करणारं परीस कुठला असेल तर त्या डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार आहेत. एकदा जोरदार टाळ्या मॅडम. म्हणजे हे फक्त पोट म्हणून सांगत नाही, तर याची 2 उदाहरणं तुमच्या या व्यासपीठावरती आहेत. पहिलं म्हणजे आदरणीय डॉक्टर दिग्विजय पवार सरांच्या मॅडम या आत्या लागतात. लेखनाची परंपरा आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास लेखनाची परंपरा याच्यामध्ये समकालीन पुराव्याविषयी नेमका इतिहास कसा लिहिला जातो, त्याचा मानदंड नेमका काय आहे, याचं उत्कृष्ट उदाहरण हे पवार घराण्यानं आणि आदरणीय जयसिंगराव पवार सर आणि मॅडमांनी दिलेलं आहे. आणि खरं तर एवढं सगळं करत असताना म्हणजे दिग्विजय पवार सरांनी पण काही पुस्तकं आणि त्यांच्या वडिलांनीही काही पुस्तकं लिहिलेले आहेत. सर मला नेहमी म्हणतात की हा लेखनाचा वारसा कुणाकडून आला असेल तर तो जयसिंगराव पवार सर, जे.के. पवार सर आणि आदरणीय मॅडमांच्या मार्गदर्शनातून आलेला आहे. आणि म्हणून हे विपुल असं लेखन करू शकत आहे. म्हणजे विश्वेश्वरायांचं सुद्धा मराठीतलं पहिलं पुस्तक दिग्विजय पवार सरांनी लिहिलं आणि त्याच्याविषयीची ही लेखनाची परंपरा जी आलेली आहे त्याच्या मार्गदर्शिका म्हणजे आदरणीय मंजुश्री पवार मॅडम आहेत. आणि दुसरं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. कारण मॅडम ज्या वेळेला इतिहासाच्या एचओडी होत्या वारणा कॉलेजला, तर तिथेही असताना वेगवेगळे शाहूंच्या बद्दल बोलायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं असेल, अनेक पुस्तकं चालल्यानंतर प्रश्न पडायचा की नेमकं काय बोलायचं. मला एकच प्रसंग आठवतं की बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याची महाराष्ट्र शासनाची वक्तृत्व स्पर्धा होती आणि राजर्षी शाहूंवरती 20 मिनिटं बोलायचं होतं. 20 मिनिटं चालणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून ती उल्लेखलेली होती. आणि त्याच्या महाअंतिम फेरीमध्ये पोहोचलो होतो. मॅडमांनी एवढा खंड दिला आणि संशोधनाचे अनेक कागदपत्र आणि त्याचे रेफरन्सेस सांगितले. योगायोगानं त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला त्यावेळेला मी ते यश महाराष्ट्र शासनाच्या व्यासपीठावरून मॅडमांना डेडिकेट केलेलं होतं. म्हणजे आमच्या जडणघडणीमध्ये सुद्धा मॅडमांचा फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे. असं इतिहासाचं पूर्ण वेळ आयुष्य ज्यांनी वाहून घेतलं इतिहास संशोधनासाठी अशा मंजुश्री जयसिंगराव पवार यांचा अल्प परिचय सांगायचा झाला तर गेली 25 वर्ष इतिहास प्रबोधिनी या संस्थेमध्ये मॅडम संशोधनाचं कार्य करत आहेत. राजर्षी शाहू पंचखंडात्मक चरित्र ग्रंथाचे सहाय्यक संपादक म्हणून मॅडमांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर शाहू महाराजांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयी मॅडमांनी प्रकाशित करणारी अनेक दुर्मिळ पत्रांचा शोध हा मॅडमांनी लावलेला आहे. म्हणजे आवर्जून मला सांगावं असं वाटेल की नरची केळकर यांनी
ज्यावेळेला स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणून शाहू महाराजांच्यावरती टीका केली होती, तर त्या टीकेला उत्तर देण्याचं काम मॅडमांनी आपल्या अनेक संशोधन पत्रातून केलेलं आहे. अरविंद घोष यांची दुर्मिळ अशी पत्र सुद्धा मॅडमांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या माध्यमातून इतिहासाचा सबळ पुरावा देऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्यद्रोही छत्रपती नाहीत, तर ते स्वराज्य प्रेमी छत्रपती आहेत. ज्यांनी ठामपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सांगून दिलं ते म्हणजे आदरणीय डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ आणि अप्रकाशित पत्रांचे संशोधन आणि प्रकाशन सुद्धा मॅडमांनी केलेलं आहे. मध्ययुगीन स्त्री इतिहासाची पुनर्मांडणी या अभ्यासाचा मॅडमांचा विषय आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये म्हणजे अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक व्यासपीठावरून हा जाज्वल्य इतिहास ज्यांच्या ओजस आणि अमोघ वक्तृत्वातून मांडण्याचं काम केलेलं आहे त्या म्हणजे आदरणीय डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. राजर्षी शाहू ब्रिटिश पॅरामाउंट पॉवर ऑफ इंडिया हे पुस्तक मॅडमांनी लिहिलंय. मध्ययुगीन भारत इतिहास व संस्कृती हे पुस्तक लिहिले. इतिहासाच्या पाऊल खुणा द्रष्टा राजा राजर्षी शाहू महाराज वेद इतिहासाचा जिजाबाई ते विमलाबाई इतिहास संघर्षाचा राजर्षी शाहू पंचखंडात्मक चरित्र मराठी सत्तेचा उदय हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असं अनेक विपुल लेखन मॅडमांनी केलंय. खरं तर मी आवर्जून म्हणेन की मॅडमांचा परिचय वाचत असताना माझ्यासारख्या सुद्धा नववक्त्याला दम लागायला लागतो आणि एवढं सगळं काम त्यांनी एका दमात केलेलं आहे. म्हणूनच मॅडमांच्या या संपूर्ण कार्यासाठी अशोकराव आणि ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना मला मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, प्रमुख अतिथी, या संस्थेच्या प्रमुख सर्वे सर्वा मनीषाताई मानी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणाऱ्या माननीय संगीता चौगुले मॅडम, दिग्विजय पवार माझे भाचे, त्यामुळे मी सर म्हणणार नाही, उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थिनींनो आणि जे काही उपस्थित विद्यार्थी आहेत ते बंधू भगिनी, खरं तर जेव्हा कुठल्याही शिक्षकाला सर्वात जास्त आनंद कुठला असतो तर तो जेव्हा आपला शिष्य त्याच्या पुढे जातो तेव्हा त्याला सर्वात जास्त आनंद आणि त्याला ती गुरुदक्षिणा मिळते की जेव्हा त्याचा शिष्य त्याला ओलांडून त्याच्या पलीकडे जातो. तर तसं मला गणेश बद्दल वाटतं की गणेश हा आम्हाला ओलांडून, म्हणजे कधी काळी आम्ही काहीतरी शिकवलं असेल परंतु आम्हाला ओलांडून तो पुढे गेलेला आहे अभ्यासाच्या बाबतीत, वक्तृत्वाच्या बाबतीत. त्यामुळे मला अभिमान वाटतो की अशा गणेश सारख्या, राजेंद्र सारख्या, दिग्विजय ह्या पिढीच्या सारख्यांना थोडं तरी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं हे यश आम्हाला बघता आलं. आज तुम्ही मला नवरात्रीच्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी हा जो नवसंवाद आहे त्या नवसंवादाच्या उद्घाटनाच्याच प्रसंगी मला तुम्ही बोलवलं, त्याबद्दल मी संस्थेचे आणि आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते. कारण मला असं वाटतं की हा नवरात्रीचा जो उत्सव आहे, हा नवरात्रीचा उत्सव हा कुणाचा आहे इथून आपण जर सुरुवात केली, म्हणजे आपण इतिहास, एक तर आपण इतिहास आणि मायथॉलॉजी, म्हणजे इतिहास आणि आपलं मायथॉलॉजीला काय म्हणूया, पौराणिक कथा, कादंबऱ्या, ह्याच्या सगळ्याची आपण गल्लत करतो. तर आता आपण असा विचार करूया इतिहासामध्ये घुसण्या अगोदर की आपण हा नवरात्रीचा उत्सव हा कुणासाठी असतो. ह्या दुर्गा म्हणजे कोण? दुसरं म्हणजे ही जी टॅगलाईन आहे ही अत्यंत सुंदर आहे की सन्मान नारी शक्तीचा, जागर विचारांचा. कुठल्या विचारांचा? कुठल्या विचारांचा जागर आम्हाला करायचंय, आपल्याला करायचंय? तो म्हणजे हा आपल्या आत्मसन्मानाचा विचार असणार आहे, त्याचबरोबर स्वावलंबनाचा विचार असणार आहे की जे स्वावलंबनच आता आपल्याला तग धरून ठेवू शकतं. अशा प्रकारे आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वावलंबन याचा जागर असणार आहे, या विचारांच्या प्रबोधनाचा हा जागर असणार आहे.
आणि म्हणून हा आपलाच आहे. या नवदुर्गा कोण आहेत? आता बाहेर तुम्ही छानपैकी त्याची हे नावं रांगोळीमध्ये तुम्ही काढलेली आहेत. तर मला असं वाटतंय की या देवी कधीपासून झाल्या. आता मी इतिहासाची आहे की नाही, त्यामुळे मी इतिहासापासूनच बोलणार. मला कळलंय की तुम्ही सगळ्या जणी या खूप टेक्निकल सायन्स या बेस्टच्या आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला इतिहास थोडासा बोरिंग वाटू शकतो. पण तुमच्या सरांनी मला सांगितले की नाही, आमच्या स्टुडंट्सना इतिहास आवडतो. तुमच्या वतीनं त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळं मी आता बिनधास्त तुम्हाला इतिहासामध्ये ओढते की आपण जेव्हा या सगळ्या देवी देवता या सगळ्या मानतो तेव्हा त्या कुठून येतात? आकाशातून पडतात का? कुठून आल्या? खरंच आकाशातून. आपण अगदी नॅचरली जरी देवाचे आभार म्हणताना पण वर बघतो, वरून येतो का तो? वरून येत नाही, तो आपल्यातूनच निर्माण झालेला असतो. शेकडो वर्षापूर्वी ज्या मातृदेवता निर्माण झाल्या त्या ह्या मातृदेवता आहेत. आणि ज्या मातृदेवता आपल्या निर्माण झाल्या त्या कुठल्या आकाशातून आल्या नव्हत्या, कुठल्या तरी हिमालयातून आल्या नव्हत्या, अशा कुठल्या तरी अदृश्य शक्तीतून त्या आलेल्या नव्हत्या, तर त्या समाजामधूनच निर्माण झालेल्या होत्या. पण समाजामधल्या अशा स्त्रिया की ज्या स्त्रियांनी काहीतरी अद्वितीय काम केलेलं आहे, मग त्यांनी एखाद्या दुष्ट प्रवृत्तीचा संहार केला असेल किंवा स्वतःवर ताबा मिळवला असेल. जसं मॅडम म्हणाल्या, चौगले मॅडम, की अध्यात्म म्हणजे काय किंवा आत्मशक्ती म्हणजे काय, तर स्वतःवर ताबा मिळवला असेल, त्यातून त्या जिंकल्या असतील. त्याचबरोबर विश्वाची बरीचशी सत्य शोधून काढली असतील त्यांनी. अशी कितीतरी अशा अद्वितीय गोष्टी ज्या स्त्रियांनी केल्या त्या स्त्रियांना पुढं देवता स्वरूप प्राप्त झालं समाजामध्ये. त्यांना आता आपण साधं गणित बघा, आपण आता काय म्हणतो, शिवाजी महाराजांना आपण देवस्वरूप मानतो, बरोबर? की ते जणू काय आपल्यासाठी देवच आहे असं आपण मानतो. तसं हे शेकडो वर्षांपूर्वी या सगळ्या मातृदेवता होत्या, या सगळ्या कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. आता याचे उदाहरण सांगते. आजचीच जी नवदुर्गांमधली आजची जी पहिली आहे ती शैलपुत्री आहे, हिमालयाची कन्या. तर अशा लल्लन देवी सारख्या अनेक काश्मीरमध्ये, म्हणजे हिमालय म्हणून मी काश्मीरचं उदाहरण देते, काश्मीरमध्ये अशा संत स्त्रिया होऊन गेल्या की ज्या त्या काळाच्या पुढे होत्या, काळाच्या पुढचे विचार त्यांनी मांडलेले आहेत आणि त्या समाजामध्ये उल्लेखनीय असं काम त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही शैलपुत्री हिमालयात जन्मलेली एक अद्वितीय स्त्री असणार आहे की जिनं समाजाला प्रबोधन केलं, समाजाला दिशा दिली आणि म्हणून तिचं नाव देवतेमध्ये मानलं गेलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मचारिणी. बघा, कठोर तपश्चर्या करणाऱ्या देवीला ब्रह्मचारिणी म्हटलं गेलंय. आता आपल्याकडं लग्न होऊन सौभाग्यवती होण्याला जो मान आहे किंवा जो सन्मान मिळतो समाजामध्ये, तर आपल्या एका देवीलाच ब्रह्मचारिणी असल्याचा मान मिळालेला आहे. म्हणजे तिनं ब्रह्मचारिणी राहून कठोर, नुसतीच ब्रह्मचारी राहिलेली नाहीये, तर ब्रह्मचार्य राहून तिनं कठोर तपश्चर्या केलेली आहे. मग ती विद्येची असेल, ती तपाची असेल, पण तिनं कठोर तपश्चर्या केली. अशी आपली एक देवी आहे. त्यानंतर कुष्मांड नावाची देवी जी आहे ती विश्वाची तीन उत्पत्ती तिनं 3 वेळा केली आणि विश्वाची उत्पत्ती करणारी अशी ती देवी. म्हणजे आपण सर्वसामान्य जो एक समज असतो तो काय असतो, विश्वाची उत्पत्ती देवानं केली, तर ती ह्या देवीनं केलेली आहे विश्वाची उत्पत्ती असं आपण मानतो. म्हणजे काय प्रचंड तिच्यात शक्ती असणार आहे की जी विश्वाची उत्पत्ती करू शकते. त्यानंतर सिद्धिदात्री आहे. सिद्धिदात्रीचं तर मला वाचल्यावर फार आश्चर्य वाटलं की ती सर्व प्रकारच्या सिद्धी आणि मोक्ष मिळवून देणारी अशी ती देवी आहे. आता विचार करा, तुम्हाला जरासं मागं मी नेते की आपल्या सर्व संस्कृतीवर, आपल्या सर्व विचारसरणीवर जो पगडा आहे तो मनुस्मृतीचा आहे. ज्या मनुस्मृतीनं आपल्याला स्त्री म्हणून अत्यंत हीन लेखलं, कसपटासमान लेखलं, पशु इतकी सुद्धा किंमत स्त्रीला न देणारी ती मनुस्मृती होती. तर या मनुस्मृतीमध्ये काय म्हटलं गेलं की स्त्रीला मोक्ष मिळू शकत नाही.
कारण स्त्री ही इतकी खालच्या दर्जाची आहे, इतकी ती हे आहे की तिला मोक्ष भिक्ष काही मिळतं, तिनं खूप तपश्चर्या केली तर तिला मोक्ष मिळू शकत नाही, मुक्ती मिळू शकत नाही आणि ती सिद्धी प्राप्त करू शकत नाही. म्हणजे ती जर यज्ञाला बसू शकत नाही, ती जर देवपूजा करू शकत नाही, तिला कसलंच महत्व नाही, तर ती मोक्षाला काय पोचते आणि ती सिद्धी काय प्राप्त, सिद्धी म्हणजे वेगवेगळ्या सिद्धी त्या कशा प्राप्त करेल. पण या मनुस्मृतीच्या अगोदरही आमची संस्कृती होती आणि ती लोकसंस्कृती होती. त्यातल्या देवता या मातृदेवता होत्या आणि त्यातली ही सिद्धी दात्री ही सर्व सिद्धी प्राप्त केलेली आणि दुसऱ्याला मोक्ष देऊ शकणारी अशी ही देवी होती. आता हे सगळं मला तुम्हाला का सांगावं असं वाटलं तर एवढ्यासाठी की ह्या देवता आकाशातून येत नसतात, त्या आपल्यातूनच येत असतात, आपल्यातल्या असामान्य कर्तृत्वातूनच येत असतात आणि त्यानंतर आपल्या देवता बनतात. म्हणजे खूप इतिहासामध्ये अशी उदाहरणं आहेत की छोटी छोटी ग्रामदेवतेची उदाहरणं आहेत की गावामधली ग्रामदेवतेचे जर आपण अभ्यास करून शोध काढायला गेलो तर ती ग्रामदेवता कोणीतरी पूर्वीची स्त्री असते की जिने गावासाठी काहीतरी केलेलं असतं आणि त्यामुळे तिचं मंदिर बांधलेलं असतं आणि ते काही वर्ष गेली 100-200 वर्षानंतर ती ग्रामदेवता म्हणून आपण बघत असतो. तर देवता ह्या अशा आपल्यातून निर्माण होतात, त्या दुसरीकडून कुठूनही निर्माण होत नाहीत आणि म्हणून मला असं म्हणायचंय की हा जो उत्सव आहे हा आपला उत्सव आहे, तुमच्या आमच्या मधल्या देवीत्वाचा हा उत्सव आहे असं मला वाटतं. तर आता आपण पुन्हा इतिहासाकडे वळूया की याचं पहिलंच लेक्चर तुमचं इतिहास असं का ठेवलं असेल तर इतिहास आपल्याला काय शिकवतो. इतिहास हा आपल्याला मुळात भूतकाळाकडे कसं बघायचं, आपण काय होतो, आपण म्हणजे आपले पूर्वज, आपण भूतकाळामध्ये काय होतो, आपण कसे जगत होतो, आपण कोणत्या चुका केल्या, आपल्या पूर्वीच्या प्रेरणा काय होत्या, त्यातून आता आपण काय करू शकतो, आता आपलं जीवन सुसह्य कसं करू शकतो आणि भविष्याचा वेध कसा घेऊ शकतो. हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला आपल्या पास्ट कडे बघितलं पाहिजे, आपल्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे. कारण आपण इतिहासातल्या या सर्व लोकांच्या, सर्व या स्त्रियांच्या खांद्यावर आपण उभ्या असतो. साधं उदाहरण जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या तर मी इथे उभी नसते, तुम्ही पण नसता. हे साधं उदाहरण आहे आपलं जे आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं आहे. त्यामुळं आपल्या इतिहासात कोणीतरी काहीतरी केलेलं असतं, कोणीतरी काहीतरी चुका पण केलेल्या असतात, त्या चुकातून आपण सुधरत असतो, समजून घेत असतो आणि म्हणून आपल्याला भविष्यात आपण काय केलं पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला इतिहासाची ब्लू प्रिंट लागते. आणि म्हणून तुमचं कदाचित हे पहिलं नवदुर्गेचं पहिलं लेक्चर हे विचारपूर्वक संयोजकांनी इतिहासावर ठेवलं असेल. तर दुसरी गोष्ट की आपण इतिहासातल्या स्त्रियांबद्दल का बोलायचं तर त्याचं पहिलं उत्तर तुम्हाला त्या देवींच्या ह्याच्यातून मिळालेलंच आहे, कारण ते आपल्याबद्दल आहे. इतिहासातल्या स्त्रियांबद्दल आपण बोलणं, ऐकणं, लिहिणं ही आपली एक जैविक प्रक्रिया आहे. कारण आपलं हे नातं कसं आहे, भगिनी भावाचं नातं आहे. आपल्या अगोदरच्या भगिनींनी काय केलं हे समजून घेणं, त्यांना काय त्रास झाला, त्याच्यातून त्यांनी मार्ग कसे काढले, खंबीर कशा राहिल्या, त्यांनी धीर कसा जपून ठेवला हे समजून घेऊन आत्ताचा आपला धीर कसा आपण एकवटायचा हे समजून घेणं, यासाठी आपण ह्या इतिहासातल्या स्त्रियांवर बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. आपण जेव्हा भारतीय संस्कृतीबाबत बोलतो त्यावेळी आपल्याला एक विशाल अशी परंपरा आहे. मग अगदी कुठून पासून मी जसं तुम्हाला म्हटलं की विश्वाची उत्पत्ती ही खरं आपल्याला असं सर्वसामान्यांना वाटतं की विश्वाची उत्पत्ती ही कुठल्या तरी पुरुषाने केली आहे, परंतु ती स्त्रीने केली आहे. शेतीचा शोध कोणी लावला, स्त्रीने लावला. म्हणजे शेतीचा शोध लावण्यापासून ते संत साहित्याची निर्मिती करण्यापर्यंत आणि नवीन राज्य निर्माण करण्याची प्रेरणा देण्यापासून
ते विशाल साम्राज्याचं रक्षण करण्यापर्यंत या सर्व प्रक्रियांमध्ये स्त्रिया आहेत. आणि ह्या सगळ्या स्त्रियांनी आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत अशी सुजलाम सुफलाम अशी स्त्री कर्तृत्वानं करून ठेवलेली आहे. तर यातला आता प्रचंड मोठा आवाका आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे, भारतीय इतिहासाचा आहे. पण मी महाराष्ट्रापुरतं आणि अगदीच आपल्या भागापुरतं असा त्याचा आवाका आणते, म्हणजे आपल्याला काही मिनिटांमध्ये ते संपवता येईल. आपल्या देशामध्ये अनेक स्त्रिया अशा होऊन गेल्या की ज्यांच्या कर्तृत्वानं, ज्यांच्या अविरत संघर्षानं आपला इतिहास हा दैदिप्यमान बनला आणि आपल्याला ज्यांच्यातून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी आपल्यामध्ये निर्माण झाली, अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या. मग काय झालं, सगळ्या स्त्रिया आपल्याला का माहित नाहीये? तर याचं कारण असं की या स्त्रियांची प्रतिभा तेवढी लक्षात राहिली आणि कर्तृत्व आपण विसरून गेलो. म्हणजे आता दिग्विजय पवार सरांनी विश्वेश्वरय्यांचं चरित्र लिहिण्याचं कारण काय? तर विश्वेश्वरय्या म्हटलं की की हा पगडीतला फोटो सर्वांना आठवतो, पण विश्वेश्वरय्यांनी काय केलं हे माहीत नसतं. तसं आपल्याला सावित्रीबाई फुलेंचा फोटो माहीत असतो, जिजाऊंचा फोटो माहीत असतो, पण जिजाऊंनी काय केलंय हे आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत या प्रतिमेमध्येच अडकून राहतात आपल्या मनामध्ये आणि आपण त्यांच्या कर्तृत्वापर्यंत पोचत नाही आणि त्यामुळं त्या विस्मृतीत जातात. पण काही स्त्रिया अशा असतात इतिहासातल्या की ज्या या काळाची सगळी परिमाणं झुगारून देतात आणि इतिहासाच्या पटलावर आपली मोहर उमटवतात किंवा इतिहासाच्या पटलावर आपलं कर्तृत्व हे प्रकाशमान ठेवत राहतात. त्यामधलं मला पहिलं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जर घ्यायचं झालं तर ते मी राजमाता जिजाबाईंचं घेईन. की राजमाता जिजाबाई हे असं एक व्यक्तिमत्व आहे, असे एक युत्सू व्यक्तिमत्व आहे की ज्यांना आपण एक स्त्री शक्तीचा आविष्कार असं म्हणू शकतो. अर्थात हे शाब्दिक अलंकारिक वाक्य बोलण्यासाठी नव्हे, तर त्यांचं जीवन हे इतकं धैर्यवान आणि धैर्यवान एका बाजूला अग्निदिव्य असं त्यांचं हे जीवन होतं. आणि त्यांचं जीवन आपण जे अनुभवायचं किंवा अभ्यासायचं त्याचं पण एक कारण आहे. कारण आपण या जिजाबाईंच्या बद्दल जेव्हा विचार करतो, ऐकतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आत्ता म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन जिजाबाई, त्यानंतर तुमच्या आत्ताच्या जगण्यातली परिमाणं बदलून जातात. आत्ताच्या जगण्यातले तुमचे जे संघर्ष आहेत, तुमचे जे पेच प्रसंग आहेत, तुमच्या समोरची जी आव्हानं आहेत, त्या आव्हानाकडे बघण्याची दृष्टी या जिजाबाई बदलून टाकतात. म्हणजे काय करतात तर आपण त्यांना, तुम्ही ऐकलं असेल अनेक व्याख्यानांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की जिजाबाईंना वीर कन्या, वीर पत्नी, वीर माता अशा प्रकारच्या 3 उपाध्या दिल्या गेल्या. पण त्या मला नामंजूर आहेत. का? तर ह्या 3 उपाध्या ह्या त्यांच्या जीवनातल्या पुरुषाशी निगडीत आहेत. म्हणजे वीरकन्या झाली लखुजीरावांची मुलगी म्हणून, वीरपत्नी झाली शहाजीराजांची पत्नी म्हणून, आणि वीर माता झाली शिवाजी महाराजांची आई म्हणून. परंतु मला या 3 गोष्टी, या 3 होत्याच त्या, पण या 3 गोष्टीपेक्षा मला जिजाबाई ह्या वीर स्त्री वाटतात. कारण त्यांचं कर्तृत्व हे कुठल्याही नात्याशी जोडलं गेलेलं नाहीये. आणि त्यामुळं अशी एक वीर स्त्री, त्याला वीर माता जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते पुढे मी सांगेन तुम्हाला की आपण वीर माता त्यांना का म्हणायचं हे मी पुढे सांगेन. तर अशा प्रकारे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना आपल्याला अनेक गोष्ट लक्षात येते की अशा ज्या मोठ्या व्यक्ती बनतात, तुम्ही पण अनेक चरित्र वाचली असतील, तर अशा मोठ्या व्यक्ती जेव्हा बनतात त्यावेळी त्या दोन प्रक्रियेतून घडत असतात. 2 प्रक्रिया कोणत्या? एक म्हणजे स्थैर्यातून, म्हणजे प्रचंड स्थैर्य लाभलेलं आहे, छान अगदी सगळं घरात सुबत्ता आहे, व्यवस्थित सगळं आहे आणि त्यातून शिक्षण व्यवस्थित झालं, संस्कार व्यवस्थित झाले, सगळं छान झालं आणि त्यातून माणूस मोठा झाला असंही होऊ शकतं.
जसं आपल्याकडं लाल बहादूर शास्त्री आहेत, नेहरू आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, हे कोण गरीब बिरीब नव्हते. महात्मा गांधी आहेत, गरीब नव्हते. हे कोणीही गरीब नव्हते. त्यांच्या जीवनात कोणताही संघर्ष नव्हता. अत्यंत उच्चभ्रू अशा प्रकारच्या श्रीमंत घरात जन्माला येऊन ते सगळं फेकून देऊन रस्त्यावर उतरले होते समाजासाठी, देशासाठी. म्हणजे एक स्थैर्य असतं की जे स्थैर्य माणसाला वरपर्यंत नेतं. आणि मग दुसरी गोष्ट काय असते तर जीवनातलं अस्थिर्य, जीवनातली संकट हे माणसाला मोठं करतात. त्यामध्ये जिजाबाई येतात. जिजाबाईंच्या जीवनातली संकटच इतकी मोठी होती की त्याच्यातून त्या घडत गेल्या, त्याच्यातून त्यांचं कर्तृत्व झळाळत गेलं. तर काय झालं तर महाराष्ट्रामध्ये जिजाबाईंच्या निर्माण होण्याची जी काही आपण कोणीही जसं अस्ट्रेलियातून या निर्माण झाल्या होण्याची परिस्थिती असते. परिस्थिती काय होती महाराष्ट्रात? एकतर मला पहिला हे सांगायचंय की शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापना केली त्याचं सगळं श्रेय आणि प्रेरणा ही आम्ही जिजाऊंनाच देतो. कारण त्या माऊलीनंच डोक्यात घातलेला हा विचार आहे. तर आता मला सांगा की त्या काळामधल्या महाराष्ट्रामध्ये किती सरदार होते, मराठा सरदार होते. प्रचंड प्रमाणात मराठा सरदार औरंगजेबाच्या, शहाजहानच्या दरबारामध्ये होते. पण त्यातल्या एकालाही वाटलं नाही की आपल्याच जनतेवर अत्याचार व्हायला लागले. हे मुघल सरदार येत आहेत, आपल्याच जनतेवर अत्याचार करतायत, आपल्याच आया बहिणींना पळवून नेत आहेत, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना जनानखान्यात दाखल करतात, उभ्या पिकामध्ये घोडे घालतात आणि सगळ्या पिकाची नासधूस करतात, शेतकऱ्यांवर अत्याचार करतात, सगळी गावं लुटतात. हे सगळं आपल्याच लोकांवर करायला लागले आणि त्यांची चांगली आपण करायला लागलोय. आपण ह्यातून मुक्त केलं पाहिजे असं एकाही सरदाराला वाटलं नाही, इन्क्लुडिंग शहाजीराजे. कुणालाही वाटलं नाही. तो विचार जिजाबाईंच्या मनात आला की काय चाललंय हे महाराष्ट्रात. आणि हे असं चालणार असेल तर ही ह्या सगळ्या जे मुस्लिम सत्ता आहेत, इस्लामी सत्ता आहेत, हे जे सत्ताधीश आहेत यांची गुलामी नको, यांचं राजेपद आम्हाला नको, यांनी जे दिलेल्या जहागिऱ्या नको. मग यातून काय तर स्वतःचं राज्य पाहिजे, स्वराज्य पाहिजे. हा विचार जो आहे हा विचार जिजाऊंच्या मनात कधी आला तर जेव्हा प्रचंड अत्याचार सगळे चालू होते. महाराष्ट्र काय हिंदुस्थानभर चालू होते आणि महाराष्ट्राबद्दल आपण बोलतोय. त्याचं पराकोटीचं उदाहरण मी तुम्हाला सांगते की जिजाऊंच्या चुलत दीराची बायको म्हणजे जिजाऊंचा चुलत दीर खेळोजी राजेंची पत्नी ही पंचवटीला स्नानासाठी गेली होती. त्यावेळेला मुघल सरदार महाबत खानानं घोड्यावरनं यायचे असे प्रचंड हे घोड्यावरनं तिला तशीच उचलून पळवून नेली. जिजाऊंच्या जर जावेची ही अवस्था विचार करा. जिजाऊ साध्या सुध्या नव्हत्या. 25-30 हजारांची फौज इकडून तिकडं घेऊन जाणाऱ्या शहाजी राजांची ती पत्नी होती. शहाजी राजे म्हणजे दुसरी शाही निर्माण करण्याची ताकद असणारा एक मोठा सरदार होता. म्हणजे जणू काही एक बादशहाच होता. अशा प्रकारची ताकद असणारे शहाजीराजे आणि बंगळूर सारख्या ठिकाणी त्यांचा दरबार भरत होता. असा एक राजासारखा वागणारा सरदार त्याच्या भावाच्या बायकोला जर महाबत खान स्नानाच्या तिथं गेल्यानंतर तिथून पळवून नेत असेल तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या स्त्रियांची अवस्था काय असेल. त्याचप्रमाणे अशी काही परिस्थिती निर्माण होत होती की कुठल्याही गोष्टींवरनं हे मुघल सरदार जे होते हे या हिंदू सरदारांना त्यांची हत्या करत होते. जसं जिजाऊंच्या वडिलांची हत्या अत्यंत बेसावध असताना दरबारामध्ये मुजऱ्याला बोलवून लखुजी राजे जिजाऊंचे वडील आणि त्यांचे 4 भाऊ यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता दरबारामध्ये मुजऱ्याला बोलवून तिथं त्यांची शिरच्छेद तलवारीनं करण्यात आली. हे जिजाऊंनी बघितलं. केवढा मोठा आघात आहे. आपला बाप वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपलं घरानं ज्यांच्यासाठी राबतय, आपला बाप ज्याच्यासाठी रक्त सांडतोय, ज्याच्यासाठी आपली तलवार गाजवतोय आणि आपले भाऊ तलवार गाजवतायत, त्यांना दरबारामध्ये बोलवून त्यांचा शिरच्छेद केला जातोय कसलंही कारण न देता.
आपल्या गावातल्या कोणीही बायकांना पळवून नेलं जातंय, ह्यावर आता काय केलं पाहिजे? ह्यावर एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे स्वतःचं राज्य, स्वराज्य. आणि म्हणून या जिजाऊंनी हा स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा हा जो एक विचार आहे, तो विचार बाल शिवबामध्ये पेरला आणि त्यातून सुरू झालं हे स्वराज्याचं सगळा हा गाडा आहे, तो त्यातून पुढं सुरू झाला. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी. ही गोष्ट तुम्हाला काही जणांना माहित असेल की रांझ्याचा पाटील एक रांझेगावचा पाटील होता, त्यानं अत्याचार केले एका मुलीवर. कारण पाटलांना अत्याचार करणं हे काही फार वाईट समजलं जात, फार वाईट नाही, वाईट समजलं जात नव्हतं, तो त्याचा अधिकारच समजला जात होता, त्याला कसलीही शिक्षा होत नव्हती. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केले म्हणून त्याचे हातपाय तोडले, त्याचे डोळे काढले. हा जो न्यायनिवाडा आहे तो त्या काळातल्या मध्ययुगीन भारतातला अपवादात्मक न्यायनिवाडा आहे. आता यामध्ये शिवाजी महाराजांचा हा ग्रेटनेस सांगत असताना दोन गोष्टी नमूद केल्या पाहिजेत. एक म्हणजे त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय किती होतं हा न्यायनिवाडा करत असताना? तुम्हाला किती वाटतंय? किती असेल? जस्ट गेस. 14 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय होतं. मग हा एवढा मोठा निवाडा जो आतापर्यंत कधी कोणी दिला नसेल महाराष्ट्रामध्ये, पाटलांना अत्याचार केले, करायचेच असतात पाटलांना अत्याचार, अशी मानसिकता असणाऱ्या समाजामध्ये 14 वर्षाचा मुलगा स्त्रीवर अत्याचार केले म्हणून पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा देतो, तेव्हा त्याच्या शेजारी त्याची आई बसलेली होती. मग सांगा मला, हे कुणाचे संस्कार आहेत? हे आईचे संस्कार आहेत. 14 वर्षाच्या मुलाला दिलेले हे जे न्याय निवाड्याचे संस्कार आहेत, हे आईचे संस्कार आहेत. आणि मग अनेक उदाहरणं आहेत, मी त्यात वेळ ठेवत नाही की खूप उदाहरणांमध्ये त्यांनी स्वतःचे न्याय निवाडे दिलेले आहेत. जिजाऊंनी स्वतःचा शिक्का होता त्यांचा. आता मी वीर माता का होत्या ते सांगते. सिद्धी-जोहरच्या वेड्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज अडकले पन्हाळ्यावर आपल्या इथं, आणि मग सगळ्यांनी प्रयत्न केले, प्रचंड प्रयत्न केले, परंतु शिवाजी महाराज सुटू शकले नाही. नेताजी पालकरांनी प्रयत्न केले. त्यावेळी जिजाऊ ह्या स्वतः शस्त्र परिधान करून, चिलखत घालून, वर युद्धाचं सगळंच हे अंगावर घालून लढायला तयार झाल्या. आणि त्या समकालीन कागदपत्रांमध्ये ते आहे की त्या म्हणाल्या की नेताजी पालकरला की तुम्ही इकडचं बाकीचं स्वराज्य सांभाळला, मी जाऊन त्या सिद्धी-जोहरचं मुंडकं उडवते, मी जाऊन माझ्या मुलाला वाचवते. मग त्यांना कुणी सगळ्यांनी थंड केलं की थांबा नका, तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो वगैरे. पण त्या स्वतः शस्त्रसज्ज होऊन जायला निघाल्या होत्या. म्हणून त्या केवळ एका वीर पुरुषाची माता म्हणून वीर माता नव्हत्या, तर त्या स्वतः त्यांच्यात वीरत्व होतं. हे वीरत्व आणखी कुठं दिसतं तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले आणि आग्र्यामध्ये अडकले, आग्र्यामध्ये कैदेत पडले. आग्र्यामध्ये कैदेत पडल्यानंतर जणू काय असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं होतं की संपलं, आता स्वराज्य संपलं, राजा संपला, सगळं आपलं सगळं धुळीला मिळालं, आता काय औरंगजेबाच्या ताब्यातून महाराज परत येत नाही. म्हणजे अशी अवस्था. आज एखादा पक्ष जरी फुटला तरी सगळे कोणी तिथं थांबत नाही. त्या काळामध्ये खुद्द छत्रपती हा औरंगजेबाच्या दाढीमध्ये अडकलेला होता. अशा काळामध्ये महाराजांनी जाताना जिजाऊंवर राज्यकारभार स्वराज्याचा सोपवला होता. तर त्या काळामध्ये ते साधारण 7-8 महिन्याचा तो काळ आहे. त्या काळामध्ये स्वराज्याचा एकही किल्लेदार फितूर झाला नाही, एकही किल्ला शत्रूला मिळाला नाही, कोणीही शत्रूकडे गेले नाही, का खजिना लुटला गेला नाही, सगळे सजग होते. उलट एक किल्ला मराठ्यांनी जिंकला. सगळं संपलेलं आहे असं वाटत असून सुद्धा, कारण या सगळ्यांचं नेतृत्व जिजाऊ करत होत्या. तर अशा प्रकारे कारण या माऊलीनं स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा उदात्त हेतू पूर्ण झाल्यावरच आपला प्राण सोडला. आता त्यानंतर मला असं वाटतंय की मी धावता आढावा पटपट घेते की कारण मला आपल्याला वेळ फार कमी आहे. तुमच्याकडून मला बंद कराचा रिस्पॉन्स यायला नको. तर आपल्याकडे अशा अनेक राण्या येऊन गेल्या
की ज्यांनी आपल्याला लढाईचं कसं शिकवलं आणि त्याच वेळी त्यांनी आपल्याला त्यागही शिकवला. त्याग काय असतो म्हणजे जेव्हा संभाजी महाराजांना मारलं, अत्यंत हाल करून मारलं. विचार करा, संभाजी महाराजांना हाल करून मारल्यानंतर त्यांची पत्नी येसूबाईची अवस्था काय झाली असेल. पण तिनं ते वैयक्तिक दुःख बाजूला ठेवलं आणि ती पूर्णपणे स्वराज्याचं रक्षण करायला उभी राहिली. आणि त्यांच्या एक लक्षात आलं की आपला मुलगा लहान आहे शाहू, त्याच्याकडे राज्यकारभार देऊन चालणार नाही, तर आपण आपल्या धीराकडे राज्यकारभार सोपवावा आणि स्वराज्य चालू राहिलं पाहिजे. म्हणजे लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. छत्रपती जिवंत राहिला तर स्वराज्य जिवंत राहील. आणि म्हणून ज्या काळामध्ये सत्तेसाठी गादीसाठी भाऊ भावाला मारत होता, बाप वडिलांना तुरुंगात टाकत होता, औरंगजेबानं काय केलं, बापाला तुरुंगात टाकलं, भावांना मारून टाकलं आणि मुघल सत्तेची गादी घेतली. तर असं राजपुतांमध्ये चालत होतं, जाठांमध्ये चालत होतं, शिखांमध्ये चालत होतं, मुघल सत्तेत तर चालतच होतं. फक्त मराठी सत्ता अशी होती की जिथं एका राणीनं आपलं राणीपद पूर्ण बाजूला ठेवलं आणि धीराला छत्रपती म्हणून बसवलं. हे संस्कार आहेत आपल्यावर. काय वैयक्तिक स्वार्थापेक्षा आपल्या स्वराज्याचं हित फार महत्वाचं आहे. म्हणून या राणीने एक आदर्श आपल्या समोर घालून दिला. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे ही राणी नंतर औरंगजेबाच्या ताब्यात गेली आणि कल्पना करा 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत तिनं काढले. 29 वर्ष. आणि त्याच वेळी इकडच्या बाजूला आपली दुसरी राणी ही तिनं त्या स्वराज्याचं हित म्हणून आपला त्याग केला, त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम आपल्या दुसऱ्या राणीनं केलं आणि ती म्हणजे महाराणी ताराबाई. तर अशा या राण्यांचा इतिहास आपल्या माग उभा आहे. त्या ताराबाई कोण, तर या महाराणी ताराबाई ह्या शिवाजी महाराजांची सून. संभाजी महाराजांनी त्यांना पसंत करून त्यांना घरी आणलं राजाराम महाराजांची पत्नी म्हणून. आणि मग त्या आल्यानंतर त्यांनी आपल्या नवऱ्याच्या हयातीतच त्यांनी इतकं कर्तृत्व गाजवलेलं होतं. राजमंडळाच्या त्या प्रमुख होत्या आणि त्यांनी सर्व कारभार आपल्या हातामध्ये घेतलेला होता. जिंजीला गेले होते राजाराम महाराज, तिथं आपला इथलं सगळं स्वराज्य गेलेलं होतं. म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य नाही, खजिना नाही, किल्ले नाही, प्रदेश नाही, काहीही नसताना पुन्हा मराठ्यांचं राज्य उभा केलं ते या महाराणी ताराबाईंनी. आणि अशा या कर्तृत्वान राणीबद्दल औरंगजेबाचे जे इतिहासकार आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे औरंगजेबाला इतिहासकार होते, आपल्याला नव्हते. त्यामुळं शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला आपल्या लोकांच्याकडून माहित नाहीये, तर तो मुस्लिम इतिहासकारांनी लिहिलंय, जे काही लिहिलंय, इंग्रजांनी जे काही लिहिलंय, फ्रेंचांनी जे काही लिहिलंय त्यातून माहित होतंय आपल्याला. आपल्या शिवाजी महाराज स्त्रियांबद्दल किती दाक्षिण्य होतं त्यांचं, हे तुम्हाला कुणी सांगितलं? हे आपल्या लोकांनी सांगितलेलं नाहीये, आपल्या पंडित लोकांनी. हे औरंगजेबाचा इतिहासकार खाफी खान म्हणतो की अरे शिवाजी तर शत्रूच्या बायका सापडल्यानंतर त्यांची लोक परत येईपर्यंत तो त्यांना सन्मानाने ठेवतो आणि त्यांना सुरक्षित परत पाठवतो. हे शत्रू म्हणतो, आपल्या लोकांनी कौतुक केलेलं नाहीये. त्यानंतर शिवाजीचं कसं सैन्य असायचं, साधं असायचं, हे सुरतेच्या लुटीने किंवा कुराणाचा त्यानं कसा आदर केला शिवाजी महाराजांनी, कुराण कसं सापडलं की ते मुस्लिम सैनिकाच्या हातात द्यायचे, ते आपल्या लोकांनी लिहून ठेवलेलं नाहीये. तर हे सुरतेच्या लुटीच्या वेळेला तिथले जे इंग्रज होते त्या इंग्रजांनी रेकॉर्ड लिहून ठेवलंय. आणि मग त्यातून आपल्याला महाराजांचं जे महात्म्य आहे, हे ताराराणीचं महात्म्य आहे, जिजाऊंचं आहे, हे आपल्या लोकांकडून नाहीये, तर ते शत्रूच्या. आणि तुम्हाला माहितीये शत्रूचं कौतुक हे किती महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या लोकांच्या कौतुकापेक्षा शत्रूला कौतुक करावं असं वाटतं, ह्याच्यापेक्षा दुसरं कौतुक असू शकत नाही. तर हा जो खाफी खान आहे हा ताराराणीबद्दल अत्यंत गौरवोद्गार काढतो की किती शहाणी आहे, किती कर्तबगार आहे ही राणी. या राणीनं सगळं हादरवून टाकलेलं आहे. पुढे तर तो एका ठिकाणी म्हणतो की शहाजहान बादशहानं जमवलेला सगळा खजिना जो होता हा औरंगजेबानं या ताराराणीशी लढण्यामध्ये खर्च केला, एका राणीनं. आता ही जी राणी आहे ही लढायला जेव्हा उभी राहिली
तिला वैधव्य आलं लवकर आणि लढायला जेव्हा उभी राहिली तेव्हा तिचं वय किती होतं? 23. तुम्ही आपली वय तपासा. 23 वर्षाची ही विधवा. मी विधवा का म्हणेन इन्व्हर्टेड? कारण आजही एखादी तरुण मुलगी विधवा झाली की ती पण स्वतः खचते, समाज पण तिला खचवतो. आता जणू काही सगळं संपलं, आता माझ्या आयुष्याचं काय? तर ही 23 वर्षाची विधवा राणी मध्ययुगातली, की जेव्हा विधवा असणं हे फार भयंकर होतं, अशा काळामध्ये ती लढायला उभी राहते कुणाविरुद्ध? 83 वर्षाच्या 84 वर्षाच्या औरंगजेब बादशहा विरुद्ध, ज्या औरंगजेबाचं राज्य काबूल कंदहार पासून खाली कावेरी पर्यंत आहे, अशा 34 सुभ्यांचा ज्याचं राज्य आहे, त्यातला एका सुभ्या एवढा पण महाराष्ट्र नाही. एका सुभ्या एवढा पण महाराष्ट्र नाहीये. परंतु त्याने सर्व 34 सुभे आपल्या ताब्यात घेतले. काबूल कंदहार पासून कावेरी पर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. पण महाराष्ट्राची इंचभर भूमी सुद्धा आमच्या या राणीने घेऊ दिली नाही. 7-8 वर्ष तिनं संघर्ष केला आणि तिनं याच भूमीमध्ये, औरंगाबादला याच भूमीमध्ये या औरंगजेबाला गाडून घ्यावं लागलं. ज्या औरंगजेबानं की आपण सत्तेवर आल्यावर आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेल्यानंतर तो उतरला, तोपर्यंत लक्षात घ्या, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे औरंगजेबाविरुद्ध लढलेले नाहीत, औरंगजेबाच्या सरदारांविरुद्ध लढलेले आहेत. पण महाराजांना माहित होतं कधी ना कधी हा औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात येणार दिल्लीहून. तसा तो ह्या ताराबाईच्या काळामध्ये आला आणि खुद्द बादशहाशी लढाई आमच्या या 23-24 वर्षाच्या राणीने दिली. आणि या राजाला, ह्या बादशहाला महाराष्ट्रात आला जेव्हा हा प्रचंड सैन्यानिशी आला, तेव्हा त्याला असं वाटत होतं, त्यानं काय केलं? त्यानं आल्यावर दक्षिणेतली कुतुबशाही एका वर्षात घेतली, निजामशाही एका वर्षात घेतली, आदिलशाही एका वर्षात घेतली. या सगळ्या मुस्लिम सत्ता होत्या ना, एकेका वर्षामध्ये त्यानं घेतल्या. आता त्याला असं वाटलं मराठीशाही तर कोणच उरलेलं नाही, सगळे शिवाजी गेले, शिवाजी महाराज गेले, आता त्याची पोरं पण गेली, ती पण 2 होती, ती पण गेली. आता कोण? विधवा राण्या, तरुण विधवा राण्या, त्या काय करणार आहेत? छोटी छोटी पोरं त्यांची. असं तो समजत असताना त्याला असं वाटलं मराठीशाही चुटकीसरशी घेऊ. असं वाटत असताना आमच्या या राणीनं, 24 वर्षाच्या राणीनं 7-8 वर्ष त्याला झुंजवलं आणि त्याला इथंच त्याला प्राण सोडावे लागले आणि त्याची कबर आपल्या महाराष्ट्रातच त्याला खोदावी लागली. तर अशा या राणीबद्दल त्यावेळचा कवी देवदत्त हा म्हणतो, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. दिल्लीशा म्हणजे औरंगजेब. दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोकली. बघा इथे भद्रकाली आली म्हणजे शेवटी आपल्या ह्या देवता ज्या आहेत त्या याचंच स्वरूप आहे. महिषासुरमर्दिनी काय आहे? महिषासुरमर्दिनीच्या खाली पायाखाली जो राक्षस आहे, तो राक्षस म्हणजे काय आहे? त्या राक्षस म्हणजे अपप्रवृत्ती आहे आणि त्या अपप्रवृत्तीला आपण मारू शकतो हे दाखवणारी ती महिषासुरमर्दिनी, ती दुर्गा, ती तिची आहे. तर म्हणून इथं देवदत्ताला मोह झाला की आपल्या ह्या राणीला भद्रकाली म्हणावं. तर भद्रकाली, तारा राणी भद्रकाली. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोकली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली, मुघलो सांभाळा. हे कुठल्या काळामध्ये म्हणतोय तो? ज्या काळामध्ये औरंगजेबाचं राज्य हिंदुस्थानवर पसरलेलं आहे, त्याला म्हणतोय सांभाळ, आता ही क्रुद्ध झालेली आहे. अशा राणीच्या आपण वारसदार आहोत आणि ही अशा राण्या या देवतेहून फार काही वेगळ्या नाही. तर आता मी या जिजाऊंच्याकडून, ताराबाईंच्याकडून आता मी जरा आधुनिक काळाकडं मी वळते. असं करत येत असताना मध्येच एका राणीचा उल्लेख मला करावाच लागेल, तो म्हणजे कोल्हापूरच्या जिजाबाई. आता ह्या कोण? तर वारंवार 30 नावं देत असल्यामुळे तुम्ही कन्फ्युज होणार. आता ह्या कोण जिजाबाई? तर कोल्हापूरचं जेव्हा राज्य निर्माण केलं आपल्या तारा राणींनी, तेव्हा त्यांची ही सूनबाई. आता तिच्या काळामध्ये आणखी सगळं बदललं. तिच्या काळामध्ये पेशवे आले आणि पुण्याच्या पेशव्यांनी कोल्हापूरचं राज्य म्हणजे आपला हा
हा ताब्यात मारणेपासून इकडचा सगळा परिसर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यावेळेला हे जे एक लक्षात घ्या, आपण आता जिथे आहोत, आपण आता जिथे बसलेलो आहोत, ही भूमी, हे या भूमीवरचं राज्य हे एका स्त्रीनं निर्माण केलेलं आहे, ताराराणी. आणि हे टिकवलंय कुणी? हे टिकवलंय पण एका स्त्रीनं. नाहीतर केव्हाच पेशव्यांनी हे ताब्यात घेतलं असतं. त्यामुळं जसा सातारचा त्यांनी पूर्ण कब्जा घेतला, त्यांनी कोल्हापूर राज्याचा कब्जा घेऊ शकले नाही, कारण इथं कर्तबगार राण्या होत्या आणि त्यातली एक राणी होती कोल्हापूरची जिजाबाई. तर या जिजाबाईनं पेशवे, पटवर्धन या सर्वांशी लढा दिला आणि कोल्हापूरचं राज्य राखून ठेवलं. आता त्याची एक गमतीशीर गोष्ट जिजाबाईंची तुम्हाला सांगते. जिजाबाई कोल्हापूरच्या, राजमाता जिजाबाईचा आता झालं तिसरा, आता कोल्हापूरच्या जिजाबाई एकदा ते काय हिंमत होती बायकांमध्ये, असं मी होतीच म्हणेन, कारण आता कुठं आपल्याला दिसतच नाहीये. तर त्या तीर्थयात्रेला जाणार होत्या आणि त्यावेळेची तीर्थयात्रा म्हणजे खूप दिवसांची तीर्थयात्रा असायची, जाण्या येण्यामध्ये वेळ लागायचा वगैरे. त्यामुळे त्यांनी रामचंद्र पंत अमात्यांचे पुत्र होते, परशुराम पंत अमात्य मला वाटतंय, त्यांना असं सांगितलं की मी जाऊन येते तीर्थाटनाला, तोपर्यंत राज्यकारभार तुम्ही सांभाळा. तर इतकं काय म्हणतो आपण त्याला, आपला कायमच आपला सगळा समाज हा पुरुष सत्ता आणि पुरुषी अहंकाराचा बळी आहे. त्यामुळं त्यांचा पुरुषी अहंकार वर आला आणि एका बाईचं मी ऐकू, महाराणी असली म्हणून काय झालं, एका बाईचं मी ऐकायचं. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं मला जमणार नाही, मी करणार नाही, मला जमणार नाही राज्यकारभार बघणं. जिजाबाई काय म्हणाले असतील, बरं करा की हो, असं म्हणाले असतील काय? तुमचा अंदाज काय आहे? असं नाही, करा, मी सांगते ना, आदेश दिलाय करा, असं म्हटले असतील, असं फार तर तुम्हाला वाटणार. त्या म्हणाल्या हरकत नाही, मी माझ्या नोकरांकडून करून घेईन, अमात्याची गरजच नाही मला. आणि त्यांनी 4 त्यांच्या कुणबिनी, ज्याला आता आपण नोकरांनी म्हणूया, नोकर म्हणूया, स्त्री नोकर म्हणूया, 4 कुणबिनींना नेमलं आणि त्या 4 कुणबिनींनी काही महिने राज्यकारभार बघितला आणि त्या पत्र लिहित होत्या महाराणीला, हे असं तसं, महाराणी तिथनं सूचना देत होत्या. अमात्याची गरजच भासली नाही. काय हिंमत असेल त्या राणीची आणि काय हिंमत, तिनं काय तयार केलं असेल तिच्या हातात. आपण नोकराणी म्हणायला नको, तिच्या हाताखालच्या स्त्रियांना तिनं काय तयार केलं असेल आणि काय हिंमत असेल. एका राज्याचा कारभार, आज ताई एवढ्या सगळ्या संस्थांचा सगळा पसारा सांभाळतायत, आपल्याला किती कौतुक आहे त्यांचं. एका राज्याचा कारभार हा सांभाळणं आणि तो अमात्यासारखा माणसानं नाही म्हटल्यावर तो आपल्या जबाबदारीवर पेलणं, या भूमिका आपण जन्माला आलेलो आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर मी आधुनिक काळातल्या 2 महिलांची उदाहरणं देते आणि मी थांबते, तर माझ्याकडे प्रचंड उदाहरणं आहेत. तुमचं सगळं संध्याकाळपर्यंत, दांडियापर्यंत सत्र मी चालवू शकते, एवढी माझ्याकडे उदाहरणं आहेत. तर मला सांगायचंय की ह्या झाल्या सगळ्या इतिहासातल्या जरा अगोदरच्या, परंतु आपण जर अलीकडच्या काळात आलो तर तुम्हाला एक विमलाबाई बागल, ज्या कोल्हापूरच्या एक रणरागिणी आपण त्याला म्हणता येईल, अशा की ज्यांनी काय काय केलं त्या स्त्रीनं. ही तर सर्वसामान्य होती, ही तर राजकारण्यातली नव्हती, तुमच्या आमच्यासारख्या घरातली होती, परंतु त्यांची जी जडणघडण, त्यांनी ज्या खंबीरपणे जी चळवळ चालवली ती फार महत्वाची आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा या स्त्रीनं पहिल्यांदा आणला. कोल्हापूरमध्ये सावित्रीबाई फुले जे झालेलं आहे, तिथं स्विमिंग पूल होणार होता श्रीमंतांचा, त्यांनी तिथं रस्त्यावर उतरून संघर्ष करून तिथं गोरगरीब स्त्रियांसाठी बाळंत होण्यासाठी तिथं त्यांनी सुतिकागृह करायला लावलं. द्विभार्या प्रतिबंधक कायदा हा नव्हता, आपल्या देशात नव्हता. एक पुरुष किती बायका करू शकत होता, त्यावेळी कोल्हापूरमध्ये नाही, एका पुरुषानं एकच. आणि काय त्यातनं पळवाट होती, पहिल्या बायकोची संमती घेतली की दुसरी बायको करू शकतो. मग पहिली बायको ही तिला अधिकारच काय नसायचे,
तिला सेल्स नसायचा, सेल्स नाही तर ती काय होच म्हणणार, ती स्वतः तिला घराबाहेर जाण्यापेक्षा ती हो म्हणायची. पण नाही, त्या तो कायदा होण्यासाठी ही स्त्री या स्त्रीनं संघर्ष केलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी मोठा हिरिरीनं सहभाग घेतला. हिंदू कोड बिल जे आपल्या स्त्रियांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडू पाहत होते, ते हे करू पाहत अंमलात आणू पाहत होते, त्या हिंदू कोड बिलासाठी आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला. तर त्यांचा भारतातला पहिला सत्कार विमलाबाई बागलांनी कोल्हापुरात केला. का तर आमच्यासाठी तुम्ही हे लढताय म्हणून. तर 1950 साली प्रबोधनकार ठाकरे, आत्ताचे आपल्या उद्धव ठाकरेंचे वडील, त्यांनी या विमलाबाईंना रणरागिणी ताराराणी, म्हणजे बघा ना, आपण कसे इतिहासातून कनेक्ट होत येत असतो. इतिहास आपल्यापासून तुटलेला नसतो, आपण असे त्याला जोडले गेलेलो असतो. आणि या स्त्रियांची रूपं पण आपण अशी जोडतो. म्हणजे ताराराणीला कोणतरी भद्रकाली म्हणतंय आणि कोणीतरी विमलाबाईंना ताराराणी म्हणतंय. तर अशा प्रकारे आपण जोडल्या गेलेला असतो. एवढंच कशाला, तर स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती, जोरात. आणि त्यावेळेला अगदी कोल्हापुरातल्या गल्लीतल्या 2 बायका, गल्लीतल्या त्यातली एक प्रेग्नंट होती, अशा गल्लीतल्या 2 बायका जोरात गांधींची चळवळ चालू होती. अशा वेळी आता शिवाजी पुतळा जो कोल्हापुरात आहे मोठा, तिथं विल्सनचा पुतळा होता. आणि त्या विल्सनचा पुतळा सगळ्यांना ब्रिटिश सत्तेबद्दल भयंकर राग आलेला होता. आणि आता त्याला म्हणजे प्रत्येक ब्रिटिशांची गोष्ट ही नासधूस केली पाहिजे असा एक विचार होता. आणि त्या विचारानं पेटून उठून भगीरथीबाई तांबट आणि हवारे, मला नाव आठवत नाही दुसऱ्या स्त्रीचं, तर ह्या दोघींनी कुणालाही न सांगता घरातनं बाहेर पडल्या, डांबराची एक बादली घेतली, गेल्या विल्सनच्या पुतळ्यावर डांबर मारलं तोंडावर आणि निघून आल्या पळून. इतिहासामध्ये नोंद झाली त्यांची. आणि विल्सनच्या पुतळ्याचं म्हणजे मोठं प्रकरण आहे ते. आज इतिहासामध्ये त्यांची नावं झळाळत आहेत. भगीरथीबाई तांबट प्रेग्नंट असणारी बाई, मग लपून छपून, मग भूमिगत झाल्या, पोलीस शोधायला लागले. असलं सगळं त्यांच्यामुळं विल्सनचा पुतळा तिथं निघाला. सर्वसामान्य बाई काय करू शकते, त्यासाठी तलवार घेऊन घोड्यावरून जायची गरज नाही. त्याचप्रमाणे रखमाबाई राऊतांचे एक उदाहरण मी सांगते. कोण ही रखमाबाई राऊत? सामान्य मुलगी पण स्वाभिमानी. मी जे तुम्हाला म्हटलं की आपण कशाचा जागर करतोय हे अगोदर ठरवा. कशाचा जागर करतोय याबद्दल अगोदर अवेअर व्हा. उगाच स्त्री शक्तीचा जागर नको, तर जागर कशाचा नक्की हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. तर यामध्ये आत्मसन्मानाचा जागर काय असतो ते रखमाबाई राऊत सांगतात. एक मुलगी, त्या काळामध्ये खूप लवकर लग्न व्हायची, तशीच अशी अगदी 7-8 वर्षी लग्न झालं. लग्न एका दुसऱ्या मुलाशी ज्या झालं तर ती वयात येईपर्यंत माहेरी राहिली. वयात आल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर तिला तिचा नवरा आवडला नाही. काही कारण असेल काहीतरी, तिला तिचा नवरा आवडला नाही, तो योग्य वाटला नाही. आणि म्हणून तिनं असं ठरवलं की मी याच्याबरोबर राहणार नाही. म्हणून ती माहेरी परत आली. असं माहेरी परत येण्याचं स्वातंत्र्य त्या काळात मुलींना नव्हतं. मग माहेरी परत आल्यानंतर तिनं सांगितलं की मी याच्याबरोबर राहणार, संसार करणार नाही. मग समाजाला तसं चालत नाही. समाजाने सांगितलं हे चालणार नाही, तुझं लग्न झालेलं आहे, तू त्याच्याकडे नांदायला गेलं पाहिजे. ती म्हटली मी जाणार नाही. तिनं काय केलं असेल, ती कोर्टात गेली आणि तिनं न्याय मागायला सुरुवात केली. त्याचबरोबर इकडे ती शांत बसली नाही. तिनं अभ्यास चालू केला. लंडनला गेली, ती डॉक्टरेट झाली, डॉक्टर झाली, MD झाली. एवढं सगळं करून परत आली तरी सुद्धा समाज ऐकत नव्हता. तू त्याच नवऱ्याकडे गेलं पाहिजे. पण तिनं दुसरं लग्न केलं नाही, पण तिनं विद्या अभ्यासामध्ये वेळ घालवला. मी जे तुम्हाला ब्रह्मचारिणी म्हणते ना, त्या अशा ब्रह्मचारिणी आपल्याला आपल्या समाजामध्ये पण दिसतात. तर तिनं काय केलं, तर तिनं हे सगळं सामाजिक बहिष्कार टाकला. किती वर्ष? 23 वर्ष. तिचे वडील मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि 23 वर्ष या राऊत कुटुंबानं समाजाचा बहिष्कार सहन केला. पण मुलीला जायचं नाहीये ना, त्यामुळे त्यांनी मुलीला आपल्याकडे ठेवलं. मुलगी लंडनला पाठवली, ती डॉक्टर झाली, MD झाली. एवढंच नव्हे तर इंग्रज सरकारनं या रखमाबाई राऊतना इंग्रज ए हिंद ही पदवी दिली. म्हणजे काय
आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची लढाई काय असू शकते हे आपल्याला यावरनं लक्षात येतं. तर मी इथं या कर्तृत्ववान स्त्रियांचा हा आलेख थांबवते आणि एवढंच सांगते की आत्ता आपला संघर्ष काय आहे, आत्ता आपली लढाई, आपली शस्त्र काय आहे. आत्ता आपला संघर्ष हा शिक्षणाचा, स्वावलंबनाचा, त्यानंतर पुढं तुमचं वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर तिथल्या संघर्षाचा किंवा तिथल्या आत्मसन्मानाचा, तिथल्या जबाबदाऱ्यांचा, असा सगळा तो असणार आहे. आणि या सगळ्यामधले औरंगजेब नक्की कुठले, औरंगजेब कुठले, हे तुम्ही कसे ओळखणार तुमचे औरंगजेब? तर कामाच्या ठिकाणी, कुटुंबाच्या ठिकाणी. कारण आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त घरगुती हिंसाचार होतो, घरगुती छळ केला जातो घरच्यांकडून. लैंगिक छळ पण बहुतेक टक्के, आता माझ्याकडे टक्केवारी नाही, पण तो घरच्यांकडून केला जातो. तर हे जे काही कामाच्या ठिकाणी आणि घरातल्या ठिकाणी, रस्त्यावर, जिथं जिथं तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल अशा घटना, अशा व्यक्ती, अशा संघटना ह्या आपल्यासाठी औरंगजेब आहे. आणि मग आता लढायचं कसं? आम्ही तलवारीनं लढायचं का त्यांच्याशी? नाही. आता जे तुमच्या हातामध्ये जी लेखणी आहे, ती लेखणी तुम्ही जी विद्या घ्यायला या संस्थेत आलेला आहात, ते ज्ञान, कायद्याचं ज्ञान जे तुमच्यासाठी आवश्यक आहे, की थोडं तरी की आपल्यासाठी कायदा काय करू शकतो हे कळणं. तर ही शस्त्र आहे, ही आपली शस्त्र आहे. आत्मविश्वास हे आपलं शस्त्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण आपले औरंगजेब ओळखावेत, आपली लढाईची फील्ड ओळखावी. छोट्या मोठ्या लढाईमध्ये गुंतून बसू नये. नणंद, जाऊ, सासू अशा लढाईमध्ये गुंतून न पडता आपल्या जीवनाची मोठी लढाई आपण शोधावी, उदात्त लढाई शोधावी आणि त्या लढाईसाठी आपण आपलं सगळं अस्तित्व पणाला लावावं. कारण मला असं वाटतंय की आपण जागा झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्या ह्या जर इतिहासातल्या कुणाला राजमाता जिजाऊंच्या पदरात आणून कुणी हे धर्म तुला स्वातंत्र्य म्हटलंय का? नाही. ताराराणीला औरंगजेबाला घे तुझं तुला स्वराज्य नाही. त्यामुळं आपल्यालाही कोण येऊन हे जर तुला स्वातंत्र्य असं म्हणणार नाहीये, हे जर तुला तुझे हक्क असं म्हणणार नाहीये. त्यामुळं ते आपण स्वतःच लढून मिळवायचे आहेत, आपल्या संघर्षातून मिळवायचे आहेत. आणि अनेक स्त्रिया, पत्रकारितेतल्या स्त्रिया, लिखाणातल्या स्त्रिया, त्याचबरोबर सामाजिक चळवळी करणाऱ्या अनेक स्त्रिया हे सगळं करतायत, हे सगळं मिळवतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या व्याख्यानाचा मथितार्थ म्हणजे आपण कुणाच्या वारसदार आहोत हे आपण ओळखावं आणि ह्या नवदुर्गा आपल्याच आतमध्ये आहेत याचीही जाणीव ठेवावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. मॅडमांनी सांगितले की आजच्या काळातली खरी तलवार काय आहे, तर आपली लेखनी आहे. वो लेखनी नहीं जब बिक जाते हैं दरबारों में, मैं शब्दों की दीप सिकाऊं अंधियारी चौबारों में, मैं वाणी का राजदूत. सलाम एकदा जोरदार टाळ्या मॅडमांच्या या व्याख्यानामध्ये. मॅडम म्हणाले की बोलताना शब्दांनी काटे त्यांना फक्त लक्षात ठेवा. आजच्या मुलींसाठी पाठीवरती हात ज्यांचे त्यांना नेहमीच हृदयात ठेव. कष्टाची घे मशाल हाती आणि तुझाच तू प्रकाश हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश फोडून जिंकण्यासाठी तयार हो. हा शुभेच्छा संदेश मॅडमांनी आपल्या व्याख्यानातून दिलाय. बोलावं तितकं कमी आहे. तरी या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर जयम शिंदे सर यांना की आपण आभार व्यक्त करा. संवाद 2025च्या आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी समाजामधील अद्वितीय काम करणाऱ्या महिलांनाच दुर्गेचे रूप प्राप्त होते असा मोलाचा संदेश देणाऱ्या, आपल्या स्वकर्तृत्वानंच आपले नाव निर्माण करा अशी माहिती सांगणाऱ्या, तसेच वीर स्त्री जिजाऊ यांच्याबद्दल उत्कृष्टपणे इतिहास मांडणाऱ्या, स्वराज्याचे बीज इतिहासातूनच चांगले प्रगल्भपणे मांडणाऱ्या, आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या उपस्थित असणाऱ्या आणि इतिहासामधूनच आजच्या काळापर्यंतच्या विविध स्त्रियांचा जागर तुमच्या समोर मांडणाऱ्या
इतिहासकार डॉक्टर मंजुश्री पवार मॅडम यांचं श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वतीने शतशः आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच मॅम. तसेच विद्यार्थिनींना सदैव चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या तसेच नवदुर्गांच्या बद्दल खूप छान माहिती देणाऱ्या आपल्या मार्गदर्शिका तसेच आजच्या या नवसंवाद 2025 चे पहिले पुष्प गुंफण्यासाठी परवानगी देणाऱ्या राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या दुर्गा म्हणून चांगलं काम करणाऱ्या आपल्या मार्गदर्शनिका मान्य सौ मनीषा ताई माने वहिनी साहेब यांचेही या ठिकाणी मी शतशः आभार मानतो. थँक्यू वहिनी साहेब. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेल्या अध्यात्मिकाची जोड असलेल्या आणि सर्व विद्यार्थिनींना सर्व स्तरावर चांगला मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या संचालक डॉक्टर एस.आर. चौगले मॅडम यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. थँक्यू मॅम. तसेच नवसंवादची ही संकल्पना आपल्या महाविद्यालयामध्ये रुजवणारे आपल्या महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक पी.बी. घेवारी सर यांचेही या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाची परवानगी दिली आणि हा नवसंवाद 2025 हा सुरू करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं. तसेच ज्यांनी सन्मान नारी शक्तीचा जागर विचारांचा त्या अंतर्गत नवसंवाद 2025 चे आयोजन, नियोजन आणि संयोजन करणारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर डी.जे. पवार सर यांचेही आपण आभार मानूया. थँक्यू व्हेरी मच सर. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी विविध विभागातून असलेल्या विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच खूप छान पद्धतीने नेटकं नियोजन करण्यासाठी एआयडीसीच्या संध्या साळगावकर मॅडम आणि एआयडीएसच्या असणाऱ्या सानिका पावसकर मॅडम यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करणारे गणेश डोळगे सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या नवसंवाद 2025 च्या पहिल्या दिवशी खूप छान पद्धतीनं रिस्पॉन्स करणाऱ्या चांगल्या पद्धतीने इतिहासाची माहिती जाणून घेणाऱ्या आमच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या आणि एआयडीएसच्या सर्व विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो. थँक्यू वन अँड ऑल. आता सर्व विद्यार्थिनींना एक विनंती आहे की आपल्या प्रथेप्रमाणे आपण सर्व विद्यार्थिनींच्या बरोबर आणि आज आपल्या असलेल्या हा सर्व मान्यवरांच्या सोबत आपण एक ग्रुप फोटोसाठी आपला फ्रंट स्टेज पर्यंत सगळ्यांनी जायचं आहे आणि तिथला एक फोटो झाला की आपला कार्यक्रम संपणार आहे असे मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या या कार्यक्रमाच्या